बरोबर आहे की सगळेच खूप जास्त उत्सुक असतात, घाबरलेले असतात. जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा मला माझ्या एक्सपेक्टेशननुसार मार्क नाही मिळाले. मग मी घाबरले की माझा नंबर कितवा येईल किंवा मला कसं होईल शाळेत. पण नंतर जेव्हा मला सगळी माहिती मिळाली तेव्हा मी खरंच खूप खुश होते. अरे वा, त्यामध्ये तू सर्वप्रथम कधी आलीस? मी या शाळेमध्ये 5वीत असताना आलते. तेव्हा आमचा कोरोनाचा काळ चालू होता ऑफकोर्स. हो. मग तेव्हा आम्हाला जास्त काही कळतच नव्हतं की काय करावं किंवा पुढचा पाथ आमचा कसा असेल किंवा हे लॉकडाऊन संपणार आहे. चांगल्या वातावरणात होतो. शाळेचं वातावरण तर खूपच छान होतं आणि सगळा जो परिसर होता स्वच्छ, म्हणजे त्यात वाढलो. हो, बरोबर आहे. मुळात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचे संस्थापक आहेत. त्यांच्या संस्काराची एक शाखा आपल्या इथं आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि अशा संस्कारात तू वाढली, त्यामुळं सगळ्या गोष्टी या शिक्षणाला अनुकूल अशाच होत्या. त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या. सुरू झाली म्हणजे जेव्हा आमची 10वी सुरू झाली तेव्हा मनात एक थोडीशी भीती होती की आता आपली 10वी आली, आपली बोर्ड परीक्षा आहे. हा एक परीक्षांचं जे वेळापत्रक आहे किंवा परीक्षांची जी तयारी आहे ती शालेय पातळीवर असते आपली. पण ही जी तयारी आहे, 10वीची तयारी आहे, ती बेसिकली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा. याची सुरुवात मी उन्हाळी सुट्टी, म्हणजे तसं तरी उन्हाळी सुट्टीत मी अभ्यासक्रम सुरू केला आणि त्याची मेन सुरुवात होती आमच्या 7वी, 8वी, 9वी पासूनचा पाया. त्यात प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही त्याच्या मुळापासून होते. मग ते आणि मग आता 10वी म्हणलं की नियमितपणे अभ्यास आपल्याला करावा लागतो. असं न करता सातत्य ठेवलं मी आणि रोजचं माझं वेळापत्रक कसं असायचं की सकाळी उठून जे आपल्याला